श्रीराम समर्थ. आजचा आपला शेवटचा 10वा नमस्कार आपण आज बघायचा आहे. दशमो मे नमस्कारः नमो दिग्भ्याकाशाय पुरो मार्गदर्शकाय. अहो, ज्या तत्वापासून आपली उत्पत्ती होते त्या सर्वापुढे नतमस्तक होण्याची आपली संस्कृती आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आकाश हे सर्व व्यापी आहे आणि या बाकी सर्व भूत समाविष्ट आहेत. म्हणून याला अनंत आणि सर्वव्यापी असं त्याला म्हटलंय आणि म्हणून 10वा नमस्कार तो आकाशाला सांगितलेला आहे. आकाश म्हणजे काय हो, तर पोकळी. सामावून घेणे हा त्याचा गुणधर्म. आज कोणी कुणाला सामावून घेत नाही, पण आकाश मात्र सगळ्यांना सामावून घेतं. अहो, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, अनेक सूर्यमाला, अहो मानवानी पाठवली यानं सुद्धा, आणि हे सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. आणि एवढंच नाही तर त्याला गतिमान ठेवण्याचं ताकद, सामर्थ्यही त्याच्यामध्ये आहे. म्हणून मानवाने जेवढा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तेवढे ते अजूनच गूढ होत आहे. म्हणून त्याच्या भव्यतेची तुलना ही फक्त परमेश्वराशीच होऊ शकते. म्हणून तर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. अहो, साक्षात विष्णूचं वर्णन करताना त्याला गगनसदृशम असा त्याचा उल्लेख केलाय. आकाशाला आपण अनेक समानार्थी शब्द आहे की गगन आहे, अंबर आहे, नभ आहे, व्योम आहे, आभाळ आहे, आकाश आहे. शांता शेळक्यांचं एक आभाळ माया, मग तिथे आकाश शब्द का वापरता आला नाही, तर आकाश हे निरभ्र असतं आणि आभाळ हे भरून येतं. त्याप्रमाणे भगवंताची कृपा ही भरून येते, म्हणून त्याला आभाळाची माया असं म्हणतात. म्हणूनच आज मानवाने जे यश तंत्रज्ञानाच्या द्वारे मिळवलेलं आहे त्यात आपल्या या आकाशाची, अवकाशाची अत्यंत मोलाची, महत्वाची भूमिका आहे. म्हणून अशा प्रगतीचा मार्ग